धाराशिवच्या लाखी गावाला पुराचा फटका बसलाय। गावातील 50 कुटुंबांचा संसार हे उघड्यावर आले। पावसामुळे शाळेचे रेकॉर्ड सुद्धा भिजलेत। लाखी गावामध्ये पुराचा फटका बसलाय, त्यामुळे इथल्या शेतीला सुद्धा याचा फटका बसलाय आणि शाळेमधील काही डॉक्युमेंट्स हे भिजलेले आहेत। लाखी गावातून या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूया। आपण परंडा तालुक्यातील लाखी येथील बाणगंगा नदीच्या तीरावरती आहोत। खरं तर महापूर ओसरल्यानंतर महापुराचा विध्वंस आहे ना, तो समोर येतो। तुमच्या समोर आहे हा महापुराचा विध्वंस। तुम्ही बघू शकता हा महापुराचा विध्वंस। इथं तुम्ही बघा, झाडं अक्षरशः वाहून आलेत, काही झाडं उन्मळून पडलेत, घराची भिंत पडली आहे। जवळपास लाखी गावातील 50 घरांमध्ये पाणी शिरलं होतं। घरातील संसार उघड्यावरती आला। आपण पाहू शकतो, इकडे बघा, घरातलं जे साहित्य ना घर संसारातलं ते सुद्धा इथं रस्त्यावरती बघायला मिळते। अक्षरशः घरं उद्ध्वस्त झालेत। किती नुकसान झालं तुमचं? लय नुकसान की झाले आमचे, सगळं वाहून सदी गेलं, लेकरं बाळ वाहून गेली असते। आम्ही वरी गेलो सगळेजण, म्हणून आम्ही जगलो, नाही तर काय राहायचं। एकदम पाणी आलं, लेकरांनी सारे पळत होत कुणकड मी कुणकड पळा म्हणून कळा ना आम्हाला। एवढं घर उभा करतो आपण, ते घर सगळं पुरात जातंय, सगळं संसार जातो। इथून समजा गेले पत्रे सुद्धा नाही तर आले तर मला सांगते तसेच गेल। माझे वय पण भिजले, शाळेतलं ती लगतलं ती भिजले। खरं तर या गावात ज्यावेळेस महापुराचं पाणी शिरलं त्यावेळेस या जिल्हा परिषद शाळेत देखील पाणी आलं। गावातल्या 50हून अधिक घरांमध्ये देखील पाणी शिरलं। त्या घरातलं घर संसार उद्ध्वस्त झाले, शाळेतले रेकॉर्ड्स देखील भिजले, त्यामुळं शाळेचे बाथरूम्स देखील पडले। या महापुरामुळे या लाखी गावाला प्रचंड मोठा फटका बसलाय। उदय साबळे, जय महाराष्ट्र, लाखी, धाराशिव।